नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। प्रहारच्या पदाधिकारी यांनी घेतल्या दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून। ढेबेवाडी पाटण तालुक्यातील विविध गावातील दिव्यांग बंधू भगिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी भोसगाव ढेबेवाडी येथील वन विभागाच्या गेस्ट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या समस्या प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पदाधिकारी यांनी जाणून घेतल्या व त्या समस्या सोडवण्यात येतील अशी हमी प्रहार जनशक्ती पक्षाचे पाटणचे तालुकाध्यक्ष श्री शुभम उबाळे यांनी दिव्यांग बांधवांना दिली आहे। या कार्यक्रमासाठी प्रहार अपंग क्रांतीच्या अध्यक्षा विद्या कारंडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री शुभम उबाळे, बाजीराव मोरे, विजय साठे, महादेव पाटील, विक्रम वरेकर, हरिदास देसाई, ललितचंद्र ओसवाल, सुनीता साबळे, किशोर मोरे, प्रकाश सुतार, अशोक बोरे, रवींद्र कांबळे, पत्रकार नितीन खरात, सागर पाटील यांच्यासह दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज या ठिकाणी ढेबेवाडीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आमची आढावा बैठक पार झालेली आहे। आढावा बैठकीमध्ये ढेबेवाडी विभागातील सगळे नागरिक आले होते। त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही बरेचसे जे लोक आले होते त्यांचं दिव्यांगांचे काही प्रॉब्लेम होते, काही वैयक्तिक लोकांचे प्रॉब्लेम आहेत, जिथं आपल्याला जे तहसीलदार आहेत, प्रांत आहेत किंवा त्यांच्या खालचे लोक आहेत ही प्रामाणिकपणे काम करत नाहीत, गरिबांच्या ज्या योजना आहेत त्या त्यांना मिळत नाहीत, अशा बऱ्याचशा अडचणींना धरून त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत। त्यांनी प्रहार संघटनेच्या वतीनं आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देणार आहोत। ह्याच प्रश्नांकडे नाही तर तालुक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या घडल्या पाहिजेत। उदाहरणार्थ आज तालुका धरणग्रस्त आहे, पूरग्रस्त आहे, सुशिक्षित बेरोजगारग्रस्त आहे, अशा सर्व लोकांना त्यांचे न्याय अधिकार मिळाले पाहिजेत। याच्यासाठी प्रहार संघटना वेळोवेळी आवाज उठवते, यापुढेही आम्ही आवाज उठवू। या ठिकाणी आज आढावा बैठकीमध्ये प्रहार अपंग क्रांतीचे तालुका अध्यक्ष आमच्या कारंडे मॅडम होत्या, त्याबरोबर मी स्वतः आहे। या ठिकाणी आमचे कांबळे साहेब होते आणि बरेचसे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो, तालुक्यातल्या सर्व नागरिकांना मी एक विनंती करू इच्छितो, ज्या ज्या लोकांना असे काही अडचणी आहेत, ज्या ज्या लोकांना त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी आमच्याबरोबर संपर्क करावा। आम्ही या ठिकाणी प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवायचा प्रयत्न करू। धन्यवाद। कॅमेरामन रोहित पाटील सह ढेबेवाडी प्रतिनिधी नितीन खरात सह पंचनामा न्यूज संतोषी जगदाळे।